खेळाडू मजबूत बांध्याचा चपळ असा पाहूया आपल्या संघासाठी गुण प्राप्त करतोय का बोनस मारण्याचा प्रयत्न आणि यशस्वीरित्या त्याला एक गुण त्याने आपल्या संघासाठी कमवलेला आहे. नहीं जूम होगा पुन्हा एकदा जूम नहीं होगा 23 6 नंबर जर्सी परिधान केला हा लढाईपटू आपल्या संघासाठी एक गुण घेऊन पुन्हा एकदा 5 नंबर जर्सी परिधान केला लढाईपटू हा याने आपल्या संघासाठी 2 गुणाची भर केलेली आहे. सुंदर अशी पकड आपल्याला पाहायला मिळालेली आहे आणि गुणांची भरी प्रत्येक खेळाडू आपल्या संघासाठी करताना या ठिकाणी दिसून येत आहे. पुन्हा हा 3 नंबर जर्सी परिधान केलेला लढाईपटू संयमी शांत अशी खेळाडू खेळ खेळताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. पुन्हा एकदा सुखरूप आपल्या मैदानामध्ये परतताना त्याला यश आलेलं आहे आणि आता 6 नंबर जर्सी परिधान केलेला लढाईपटू रनिंग टच करण्याचा त्याचा प्रयत्न पाहूया त्याच्या या प्रयत्नाला यश मिळते का ते. आणि एक गुण त्याने आपल्या संघासाठी मिळवलेला आहे. पुन्हा एकदा आपल्या संघासाठी 2 गुण प्राप्त केला हा 5 नंबर जर्सी प्रदान केला लढाईपटू पाहूया आणखी आपल्या संघासाठी काही गुणांची भर आपल्या संघाला मिळवून देते का ते. आणि सुंदर अशी पकड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते ती रसाडगड या संघातून भकर वाजलेला आहे. ही परिस्थिती पाहूया. रसाडगड या संघाचा लढाईपटू खोलवर चढाई करून आणि त्याने आपल्या संघासाठी एका गुणाची भर आपल्या संघामध्ये त्याने केलेली आहे. पुन्हा एकदा पिंपलेक्स वॉरियर्स या संघाचा 12 नंबर जर्सी परिधान केलेला लढाईपटू गडी बाद करण्याचा प्रयत्न ये गया ये वाला गया आणि पाहूया कोणत्या संघाला गुण प्राप्त होतोय. यानंतर होणारा दुसरा सामना वाघाई संगमेश्वर वर्सेस अरविंद 11 माणगाव या संघाच्या संघनायकाने आपला संघ तयार ठेवायचा आहे. पण हा सामना झाल्याच्या नंतर लगेचच आपण दुसऱ्या सामन्याला सुरुवात करणार आहोत. बॅटिंग मारण्याचा प्रयत्न आणि त्याला यश आलेलं आहे. एक गडी बाद करून त्याने आपल्या संघामध्ये गुणांची धावसंख्या ही वाढवलेली आहे. पुन्हा एकदा पिंपलेक्स वॉरियर्स या संघाचा 11 नंबर जर्सी परिधान केलेला हा लढाईपटू गडी बाद करण्याचा प्रयत्न परंतु तितकंच त्याला यश मिळालेलं नाहीये. दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना या ठिकाणी क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारा हा सामना आपण पाहतोय. निश्चितच टॅकल केली जाते आणि सुपर टॅकलच्या माध्यमातून या ठिकाणी गुण प्राप्त होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. निश्चित हा दुसऱ्या फेरीतील पहिला सामना अतिशय चुरशीचा होताना आपल्याला पाहायला मिळते. रसिक प्रेक्षक तुफान अशी गर्दी या ठिकाणी दाटलेली आहे रसिक प्रेक्षकांची आणि हा निश्चितच खेळ आपल्या हा मैदानातील कबड्डीचा खेळ अत्यंत
चप्पल त्याने खेळला जाणार आहे की 5 नंबरचा जर्सी परिधान केला खेळाडू खोलवरती चढाई केली करण्याचा प्रयत्न होता परंतु अपयश पदरामध्ये आलेलं आहे. निश्चितच दोन्ही संघांच्या हे दोन्ही संघ पहिल्या फेरीतील विजय प्राप्त करून या दुसऱ्या फेरीमध्ये प्रतिस्पर्धी संघावरती करते आक्रमण करताना वेगाने गतीने उसका पैर आक्रमण केलं जाते आणि सुंदर अशी खोलवरती चढाई करून गुण प्राप्त केला जातोय. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय हे कृपया खेळाडूंनी संयम ठेवायचा आहे. निश्चितच दमदार खेळी करताना आपला विजय निश्चितच होणार आहे परंतु संयम त्याने आतापर्यंत संयमी खेळी दोन्ही संघाच्या खेळाडू होताना दिसत आहे. अशी संयमी खेळी लास्ट पर्यंत तुम्ही खेळायचे आहे. यानंतर होणारा सामना वाघाई संगमेश्वर वर्सेस अरविंद इलेव्हन माणगाव या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण आपला संघ तयार ठेवायचा आहे. हा सामना झाल्याच्या नंतर लगेचच दुसरा सामना आपण चालू करणार आहोत. त्यानंतर प्रदर्शन रसाळगड यांची गुणसंख्या राहिली आहे 7 आणि पिंपलेट वॉरियर यांची गुणसंख्या राहिली आहे 13. या कार्यक्रमानिमित्ताने रमेश जामदार यांचं या ठिकाणी आगमन झालं त्यांचे आम्ही कोकणकांची मंडळाच्या वतीने प्रथमतः हार्दिक असं स्वागत करतो. पुन्हा एकदा सुंदर अशी चढाई 6 नंबर जर्सी पद्धतीला हा चढाई करतो आपल्या संघासाठी वारंवार गुणांची भर आपल्या संघामध्ये नोंद करताना दिसत आहे. रसाळगड संघाचा हा 5 नंबर जर्सी पद्धतीला चढाईपटू सुखरूप आपल्या मैदानामध्ये परत आलेला आहे. पिंपलेक्स वॉरियर या संघाचा हा 11 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू वारंवार चढाई करून आपल्या संघासाठी गुण प्राप्त करताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि आपल्या संघाचा गुण फलक संख्येने वाढवताना आपल्याला निश्चितच पाहायला मिळतोय. झालेला आहे मैदानाशी आजचा बदल या ठिकाणी होताना पाहायला मिळते. निश्चितच रसिक प्रेक्षक हो आम्हाला आवाजाचं वेळेचं या ठिकाणी बंधन आहे म्हणून या ठिकाणी आम्हाला संयमतेने बोलावं लागते शांततेने वागावं लागतंय कारण निश्चितच आपण खेळ पाहताना काही ही स्पर्धा आयोजन करताना या मंडळाला काही अटीला काही गोष्टींना सामोरे जावं लागतंय आणि त्या निमित्ताने या ठिकाणी आपण सर्व उपस्थित झाला पुन्हा आपल्या सर्वांचे आम्ही आभार मानतोय. कृपया मैदानाच्या डाव्या बाजूला जी महिलांसाठी राखीव जागा पुरुषांनी थोडीशी गर्दी कमी करायची.